जय शिवराय मित्रांनो, आजची ही 27चा दिवस खूप वाईट पद्धतीचं वातावरण आहे। त्यामुळे थोडं सतर्क राहा, अलर्ट राहा। खानदेशकरांनो, तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी सूर्यदर्शन जरी दिसत असलं तरी मध्यरात्रीपर्यंत अतिवृष्टीचा इशारा जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा जिल्हा सुद्धा आहे। छत्रपती संभाजीनगर सुद्धा मध्यरात्रीच्या वेळेला अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे। नाशिक क्षेत्रात सुद्धा मोठ्या पावसाची नोंद होईल। अहिल्यानगर, बीड जिल्हा सुद्धा अनेक ठिकाणी आता सध्या चालू आहे। पण हा जो काही टफ एरिया बनलेला आहे, ज्याने 26च्या संध्याकाळी हिंगोली वगैरे भागांना धुमाकूळ घातलाय, तो आता तुमच्याकडे सरकतोय, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशकडे सरकतोय। या संदर्भात सविस्तर व्हिडिओ पण आपण दिलेला आहे, त्या व्हिडिओचं देखील पालन करा। मित्रांनो, परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहा। भीती नाहीये, सतर्कतेचा इशारा सांगतोय। आणि आपण राज्यातल्या जे काही भागांमध्ये सोयाबीन वाचल्या आहेत थोड्याफार प्रमाणात का होईना, त्या शेतकऱ्यांसाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जे काही खानदेश असेल, विदर्भ असेल, यांच्यासाठी उघडीप कशा पद्धतीने आहे, कोणाला किती दिवसाची संधी मिळते, हा सुद्धा व्हिडिओ आपल्या याच फेसबुक पेजवरती दिलेला आहे। ज्यांनी कोणी फॉलो केले त्यांनी तो पाहिला आहे, तुम्ही देखील पाहून घ्या। आणि अजूनही संध्याकाळी 27 तारखेला आजच्या जे काही अलर्ट्स आहे त्या संदर्भात आपण रोज फेसबुकला 7:30 वाजता लाईव्ह आहोत, तो लाईव्ह देखील पाहण्याचा प्रयत्न करा। थोडक्यात आणि सविस्तर सांगायचं झालं तर आज खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या भागांना अलर्ट्स आहेत। मराठवाड्यातही अनेक ठिकाणी सध्या लाईव्हच्या टायमिंगला पाऊस चालू झालेला आहे। सकाळच्या पासून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला नोंद झाली आहे। सर्वदूर हा पाऊस जोरदार असेल, पण बऱ्याच ठिकाणी तो अतिवृष्टीचा देखील इशारा घेऊन होते। आज बीड जिल्हा, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, बुलढाणा अशा अनेक भागांचे, कुठल्या भागाचं नाव नको घेऊ असं झाले, अशा सगळ्या भागांमध्ये दमदार ते जोरदार हजेरी आहे। पण ज्यांना अलर्ट सांगितले त्यांनी अलर्टचं पालन करा, हीच आपल्याला विनंती आहे। पुणे परिसर, सातारा, सांगली सुद्धा आज धुवाधार आहे। धाराशिव, सांगली, सोलापूर ह्या परित्यात देखील मुसळधार पावसाची आज नोंद होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस सहन करा। पूर्व विदर्भातला पाऊस उद्या 28 तारखेच्या संध्याकाळी कमी व्हायला सुरुवात होईल आणि 29, 30, 1, 2 तारखेपर्यंत उघाड मिळणार आहे। ती कशी आहे याचा व्हिडिओ देखील दिलेला आहे। जय शिवराय, धन्यवाद।